झी 24 तास, एक पाऊल पुढे. हा नात्यांचा गुंता फारच अवघड बनत चाललाय. नेमकं काय होतं या मुलांमध्ये, ही कशा पद्धतीनं मुलं वाहवत चाललेत, आपण या संदर्भात बोलणार आहोत. ज्येष्ठ लेखक, मानसोपचार तज्ज्ञ, साहित्यिक, सामाजिक क्षेत्र अशा वेगवेगळ्या त्यांच्या मागे उपाधी लावल्या आहेत असे अनिल अवचट आपल्यासोबत आहेत पुण्याहून. अवचट सर, आपलं झी 24 तासमध्ये स्वागत. आपण पाहिला, रिसर्च पाहिला, रिपोर्ट पाहिला, ही मुलांमधली निरागसता लोप पावत चालल्याचं आता समोर येत आहे. हे सगळं थेट बोलायचं तर टीव्ही आणि इंटरनेटमुळे होतंय का? कसं आहे बरं का, की बालपण जे आहे ना, म्हणजे प्रत्येक आपल्या अवस्थेमध्ये वेगवेगळे आपल्याला एक्सपोजर्स मिळत असतात असे. हां, आणि ते काही ते त्या वयाला अनुरूप असतात आणि काही ते जरा पुढचं आधी येतं, असं जरा थोडंसं बिघडलं आता तंत्र. त्यामुळे आता हा जो सेक्स हा प्रश्न आहे, हा त्या वयातल्या मुलांचा, म्हणजे ती 7-8-10 वर्षाच्या मुलांच्या वयातला तो प्रश्न नाही आहे खरा, किंवा ते ते त्यावेळेला येणं हे तितकंसं योग्य नाही आहे, ते निसर्गाला धरून नाही आहे. पण तरी ते आता या माध्यमांच्यामुळे, कथा कादंबऱ्यांच्यामुळे, सगळ्याच्यामुळे असा एक एक्सपोजर वाढलेला आहे. आणि तुम्ही तो थांबवू शकत नाही आहे, की तू आता हे वाचायचं नाहीस असं म्हटलं तरी मुलं ऐकणार नाही आहेत. हां, किंवा तू आता हा प्रोग्राम पाहायचा नाही आहेस, अमुक करायचं नाही. आता सिनेमांमध्ये केवढं तरी एक असं या सेक्स्युअल, ज्याला एक्सपोजर म्हणता येईल, असे त्या नाच असतात, त्या म्हणजे त्या सगळ्या त्या सेक्सच्याच कृती आहेत जवळपास, अशीच परिस्थिती असते. नक्कीच अवचट साहेब, मी थोडंसं थांबवतोय तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की हा एक्सपोजर वाढतोय, सेक्समुळे वाढतोय, हा लैंगिक विषयाचा भडीमार वारंवार त्या मुलांमुळे होतोय आणि त्यामुळे हे सारं होतंय असं म्हणायचं का? शरीरामध्ये योग्य वेळेला योग्य भावना निर्माण होणारी रसायनं असतात, एन्झाईम्स किंवा एंडोक्राईन्स किंवा अशा तऱ्हेचे ते तयार होत असतात. हां, जसं आता पान आहे की नाही, झाड वाढतंय, पान आहे, त्या पानाच्या नंतर एका स्टेजला काही पानांना रंग येतो आणि त्याचं फूल तयार होतं. हां, हे काही जन्मला नाही होत, ते एका विशिष्ट त्याच्या वाढीच्या टप्प्यावर ते होतं. मग त्याच्यात पुकेसर, स्त्रीकेसर, मग ते संबंध त्याच्यातनं पुन्हा. तसं आपलं आहे की आपल्या ज्या संबंध विषय, आपल्या याच्यामध्ये मुलांच्या संबंध, शरीरामध्ये वीर्य तयार होणं हे उशिरा होतंय, किंवा स्त्रियांच्यामध्ये ते जे सगळं मॅन्स्ट्रुएशनचं म्हणजे पाळी येणं हे होतंय. हे सगळे 13, 14, 15 या वर्षानंतर ते सुरू होतात. ते काही त्यावेळेला ते काही करून पाहण्याच्या गोष्टी आहेत का, तर त्या नाही आहेत तशा. त्याचा संबंध 20-25 हे त्याचं वय आहे. आता आपल्या शरीरामध्ये सिग्नलिंग सिस्टीम इतकी परफेक्ट आहे, आपण इथं अन्न खाल्लं आपल्याला की लगेच इथं लाळ तयार होते. लाळ तयार झाली की पोटामध्ये त्याचं पुढचं पचन होण्यासाठी ॲसिड तयार होतात, आणि लाळ तयार झाली की पुढे आतड्यांना सिग्नल जाऊन तिथे अन्नरस तयार होतात, की ज्याने अन्नाचं पचन. हे सगळं अतिशय एखाद्या सिग्नलिंग सिस्टीम तुम्हाला माणसाला अजून इतकी समजली नाही, इतकी त्याच्यामध्ये आहे. तर मग आपल्या सेक्सच्या बाबतीत किती आणखीन गुंतागुंतीची असेल. सेक्सच्या बाबतीमध्ये त्या नुसती ती शारीरिक क्रिया नाही, ती शारीरिक आणि मानसिक क्रिया आहे. आणि ती मानसिक शारीरिक क्रिया जी आहे ती समजण्याचं वय हे तरुणपणामध्ये येतं, आणि त्यावेळेला मुलींच्या विषयी आकर्षण वाटायला लागतं. मग ते सगळं त्यावेळेला मोठा उठाव मिळतो, ते संबंध त्या सगळ्या मुली. नक्कीच एकूण या सगळ्याला एक वय असतं, आणि हे वय चुकतंय, त्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय. पण आज या गोंधळातल्या, या सगळ्या तफावतीतनं, या फरकातनं एक पिढी जाते, आणि हे सगळं भावी पिढीसाठी धोकादायक आहे. तुमच्या दृष्टीने कितपत धोकादायक वाटतंय? आता असं आहे ना की ती मुलगी रिस्पॉन्स देत नाही, मग लगेच तिच्यावर हल्ला केला जातो, ऍसिड फेकतात. त्या ऍसिड फेकलेले चेहरे मला बघवत नाहीत. कुठले मासिकात छापून आले होते, टीव्हीवर दाखवले होते. त्या कित्येक या 2 मुलींनी नकार दिला म्हणून खून झालेले अशा बातम्या मी वाचतो. काय म्हणायचं, त्या मुलीला काही अधिकार आहे की नाही? त्याला नाही म्हणण्याचा अधिकार दिला आहे, हे आपण मान्य करणार आहोत की नाही? का मी म्हणेल ती पूर्व दिशा मलाही मिळालंच पाहिजे, ही भावना कोणी निर्माण केली? त्याला माध्यम जबाबदार आहेत, कादंबऱ्या, कथा जबाबदार आहेत, सगळे जबाबदार आहेत. नक्कीच माध्यम जबाबदार आहेत, कादंबऱ्या जबाबदार आहेत, आणि संपूर्णपणे सोशल मीडिया ही जबाबदार आहे. नेमकं यातला कुठला घटक आणि कोणत्या कारणामुळे जबाबदार आहे याचं विचारमंथन एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा. हरवतं बालपण.
झी 24 तास एक पाऊल पुढे.